प्रयुक्त लोकार्थ लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेध। मंडळी नमस्कार, मी अजय शेरकर आणि आपण पाहत आहे द लोकार्थ हे चॅनल। लोकार्थ चॅनलच्या माध्यमातून मागील आपण 1 महिन्यापासून कौल जनतेचा या सदाराच्या माध्यमातून लोकांचे अभिप्राय घेतले आणि आता अगदी काही दिवसावर हे लोकसभेचं मतदान येऊन ठेपलेलं आहे। वातावरण तितकंच तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फायरी आपण ऐकल्या, जातीवादाच्या आपण फायरी ऐकल्या, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अभिप्राय आपण ऐकले। आज आपण असंच ग्रामीण भागामध्ये आलेलो आहोत। आमची टीम आज ग्रामीण भागात पोहोचली आणि जाणून घेऊया इकडच्या प्रतिनिधींचा काय अंदाज आहे। सर नमस्कार। एकूणच आता काही दिवसावरच लोकसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे। काय सांगाल एकूण या लोकसभेच्या अनुषंगानं काय चित्र आहे? लोकसभा किंवा कोणतीही निवडणूक बीड जिल्ह्यामध्ये एक उत्सव म्हणून साजरा केला जातो, परंतु ह्या दिवसामध्ये आरोपाच्या एकमेका उमेदवारावर आरोपांच्या फैरी, आरोप प्रत्यारोप ह्या चालू आहेत। मतदार हा सध्या शांत आहे, संभ्रमित निश्चिंत नाही, परंतु शांत आहे एवढं मी सांगू शकतो तुम्हाला। अजून काही लोकप्रतिनिधी किंवा ग्रामीण भागातील लोक माझ्यासोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल 13 तारखेला लोकसभेचं मतदान आहे आणि एकूणच काय परिस्थिती आहे सध्या आपल्या इकडची? 13 तारखेचे जे मतदान आहे त्या 13 तारखेच्या मतदानाला माननीय मोदी साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ताईचं पण आणि प्रीतमताईचं पण याच्या आधी पण चांगलं काम झालेलं आहे आणि प्रीतमताईपेक्षा पंकजाताईचं विजन खूप चांगलं आहे, कारण पंकजाताई पालकमंत्री असताना भरपूर विकास केलेला आहे। त्यामुळे 13 तारखेला 100% पंकजाताई निवडून येतील। इतरही उमेदवार रिंगणामध्ये आहेत। राष्ट्रवादीच्या बजरंग बाप्पा सोनवणे आहेत किंवा वंचितचे अशोक हिंगे आहेत आणि की बरेच उमेदवार आहेत ज्यांची आता नावं घेणं वेळाअभावी शक्य नाही। यांना काय विरोध आहे आपला, काय सांगाल? नाही, विरोध कुणालाच नाहीये, पण वरी सरकार मोदीचं येणार आहे आणि हे खासदार येऊन तिथं तरी काय करणार आहे? ज्या खासदार बजेट कोणी आणू शकतं ते खासदार झालेलं कधी चांगलं, विरोध कुणालाच नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी जातीवाद जास्त पाहायला मिळतोय, काय सांगाल? ग्रामीण भागात असं काही चित्र आहे का? तसं ग्रामीण भागात चित्र नाही आणि ते दरवर्षीच होतं। 3 वर्ष झाले, सुरुवातीला सुरेश अण्णा धस होते त्यावेळेस पण झालं, आडसकर साहेब होते त्यावेळेस पण झालं, गेल्याच बजरंग बाप्पा होते त्यावेळेस पण झालं, पण शेवटी बीडची जी जनता आहे ती विकासाला प्राधान्य देते आणि विकास जो करतो त्यालाच निवडून देते। उद्या नरेंद्र मोदीजी यांची सभा आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि आपण मागच्या अनेक काळापासून पाहतो त्यांचं विविध चॅनलवर किंवा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेक योजनांचा या ठिकाणी प्रचार आणि प्रसार केलेला आहे। उद्या ते येत आहेत, काय सांगाल या चॅनलच्या माध्यमातून? शासनाच्या काही योजना तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचल्या आहेत, काय सांगाल त्याबद्दल? शासनाच्या योजना भरपूर पोहोचल्या आहेत, कारण की भरपूर असे लोक आहेत की ज्यांना कमी बजेटमध्ये लोन मिळालं आहे। पुन्हा अण्णासाहेब पाटील महामंडळ जे ह्या सरकारने म्हणजे BJP सरकार असतानाच त्यांनी त्याला बजेट टाकलेलं आहे। अशा भरपूर योजना ह्या बीड जिल्ह्यात नॅशनल हायवेचं म्हणा, नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल हायवेचं चांगलं जाळं हे केलं आहे आणि अजून पण भरपूर बजेट आहे त्यांनी जे इथं टाकलेलं आहे। मंडळी, जातीवाद हा बाजूला ठेवून कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होतीये असं आपल्याला शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळतंय। या अगोदरही आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जातीवाद हा बाजूला ठेवून आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच चर्चा करतोय, विकासाच्या मुद्द्याला महत्त्व देतोय। धन्यवाद, आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिली। लोकसभेच्या इलेक्शनच्या दृष्टीनं आता निवडणूक काही दिवसावर आलेली आहे, कुठल्या उमेदवाराला पसंती आहे तुमची? आमची पसंती विकासाच्या उमेदवाराला। तरी उमेदवाराचं नाव, पक्ष सांगाल? ज्या उमेदवारांनी मंत्री असताना, आमदार असताना, खासदार असताना प्रत्येक गावाला रस्ते दिले, पीक विमा दिला, त्याच उमेदवाराला आमची पसंत राहील। त्या उमेदवाराचं नाव सांगण्याची गरज नाही, त्या उमेदवाराचं नाव संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे की आपला विकास कोण करू शकतं, आपला विकास कोणी केला। शेतकऱ्याचा पीक विमा असन, स्थानिक ग्रामविकास मंत्री असताना ग्रामविकास अंतर्गतचे रस्ते असतील, इतर जे कामं त्यांनी केले त्या उमेदवाराला आमचं प्राधान्य राहील। एकूणच कुठेतरी जातीवाद पाहायला मिळतोय, काय सांगाल याबद्दल? नाही, जातीवाद करायला मी मराठा आहे, मी जातीवाद करत नाही। मी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतो। आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहेच, पण आरक्षणाचा मुद्दा कारण जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं आहे, जितकं आपला विरोध महाविकास आघाडीने केला तेवढाच महायुतीने केला। त्यामुळे जातीच्या नावावर मतदान न करता मी
विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे आणि मला माहिती आहे की विकास हे नरेंद्र मोदीजी करू शकतात. त्यांचे बीड जिल्ह्याच्या लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे आहेत, त्या करू शकतात. येणाऱ्या काळात जर पंकजाताई मुंडे या खासदार जर झाल्या, एक तरुण मतदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांच्याकडनं काय व्हायला पाहिजे आधी बीडमध्ये? बीडमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे उद्योगधंदे. आता प्रत्येक शहरात आपण बघतोय IT पार्क होत आले, मेट्रो गेले, पण बीड जिल्ह्यात वंचित राहिला आहे रेल्वेसाठी, MIDCसाठी. तर आमचं सामान्य युवक व युवा वर्ग म्हणून ताईकडे एक सर्वात महत्त्वाची हीच गोष्ट राहील की त्यांनी फक्त युवाच्या हाताला काम भेटावं म्हणून एक चांगली MIDC आणावी. एक तरुण मतदार म्हणून यांनी आपला अभिप्राय दिला आहे की ताईंना युवकांकडे लक्ष दिलं पाहिजे. बीडमध्ये औद्योगिक क्षेत्राला थोडीशी चालना मिळाली पाहिजे. खूप छान प्रतिक्रिया यांना दिलेल्या आहेत. कारण आपण असं म्हटलं जातं की युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि एक युवा मतदार म्हणून यांचा अभिप्राय आपण ऐकलेला आहे. आपण अजूनही काही लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया. बाबा नमस्कार, काय नाव? विलास साहेबराव साळुंके. साळुंके साहेब, काय शेती करता का? शेतीच माझं, शेतीच्या शेतकरी म्हणून तुम्हाला विचारतो मी, आता 13 तारखेला मतदान आहे, काय पसंती काय आहे तुमची शेतकरी वर्गाची? काय पसंती समजा कदरून वाटाला हाना वाटतं काय उपयोग आहे? जे करावं ते चोरच निघा लागलंय. तरी एक आशा कोणाकडून आहे तुम्हाला? अशा कोणाकोणच वाटा नाही काही, समजा चोरच दिसायला लागलेत. मग आपलं मतदान कोणाला असणार आहे? आता का नाव विलाज करावंच लागणार कोणाला तरी. तेच विचारतोय की आपलं हे सदरच आहे, हे चॅनल कौल जनतेचं म्हणजे लोकांच्या मनात काय आहे हे विचारतोय. कुठल्या उमेदवाराला पसंती द्याल तुम्ही? मला तर पसंत एक बी नाही. काय मागच्याने काय केलं तर पुढचे काय करते? इमे मंजूर आहे म्हणते आणि इमे तिकडेच गारत होती, शेतकऱ्या पोस्टवर येत नाहीत. अनुदान 15,000 जाहीर करतात, 7,000 देतात. इकडेचे कलेक्टरला दाबदडप करून वाटून खातात. काय खरं यायचं? जिल्ह्यात कुठंतरी असंही चित्र पाहायला आपल्याला मिळते की कुठं पसंतीच नाहीये. आपण अजून पुढे जाणून घेऊया. मंडळी, वडगाव गुंदा या ठिकाणी आलेलो आहे. मला काही युवक या ठिकाणी दिसत आहेत. युवक म्हटलं की तरुण मतदार आहे आणि तरुणांच्या भावना ह्या काही वेगळ्या असू शकतात. काय सांगाल? 13 तारखेला लोकसभेचं मतदान आहे आणि आपला कौल काय? तुम्ही काय सांगाल? कौल काहीच नाही. कौल हा आमचा एकच आहे की पंकजाताई ह्या बीडच्या कशा खासदार होतील आणि प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा प्रयत्न राहील आमचा. इतरही उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्यांना काय विरोध? अहो, त्यांना जर तुम्ही मीडियावाली तर तुम्ही बोललेली जर प्रश्नाचे उत्तर देता येणार तर बीडचा विकास काय करणार इथं? आणि जर आपण त्यांना निवडून दिलं तर त्यांना संसदेमध्ये हा मुद्दा तर मांडता आला पाहिजे ना. बीडला रेल्वे हवं आहे, बीडला विमानतळ हवं आहे, बीडला एक मेडिकल कॉलेज हवं आहे. हे त्याच्यामुळे ताईच हा योग्य निर्णय. नक्कीच. दुसरे युवक आहेत. काय सांगाल? 13 तारखेला लोकसभा आहे, कुणाला आहे पसंती? पसंती पंकज ताईला आहे आपली. आम्ही गोरगरीब शेतकरी, तर आमचं एक स्वप्न साहेबाचं होतं ते जवळपास पूर्ण झालेलं आहे. ते प्रीतम ताई जर आता म्हणजे खासदार होत्या त्या, पण त्यांच्या हातामध्ये सत्ता नसल्यामुळं आपलं वंचित राहिलेलं आहे. कारण रेल्वे आपल्या बीड जिल्ह्यात येऊन टेपलेले आहे. आणि आता जर एक सांगा जर म्हणलं तर पाड्यासिंगी ते लोखंडे सावरगाव हा रस्ता की ते बऱ्यापैकी म्हणजे जवळपास पिंपळनेरच्या येशीपर्यंत काम आलेलं आहे. तर मला वाटतंय काय विकास कामाबद्दल काय काय सांगाल? त्यांनी काय विकास केलेला आहे? त्यांनी आमच्या गावामध्ये जलस्वराज्य योजना, जी आपलं जलजीवन योजना ही लिंबारुई ते गुंदा वडगाव हे पहिल्या टप्प्यामध्ये काम केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे लोखंडी सावरगाव, आपलं पाडासिंगी ते लोखंडी सावरगाव या 2 टप्प्यामध्ये काम केलेलं आहे. वडगाव गुंदात मुंडेताईंचीच पसंती दिसते. दुसरे युवक आहेत, काय सांगाल दादा? जे ताईने पालकमंत्री असताना इतके म्हणजे पिकू मादीला रस्ते केले, म्हणजे अनेक प्रश्न ताई पालकमंत्री असताना सुटलेले, त्याच विश्वासावर ताईला मतदान करण्याची आमची इच्छा आहे सर्व युवकांची. इतरही उमेदवार रिंगणात आहेत, त्यांना विरोध का? त्यांना बी 5,10,000 काहीतरी मतदान पडलं होतं, पण ते 5 लाख जेव्हा निकाल लागला तेव्हापासून कोणत्या मतदाराला भेटले नाहीत. काही त्यांनी विकास पण केलेला नाही. आणि ज्या पक्षाचे 5 ते 6 खासदार निवडून येणार आहेत त्या पक्षाचा विकास तरी काय होणार आहे? मराठा आणि ओबीसी असा कुठंतरी वाद ह्या इलेक्शनमध्ये दिसून येतोय, याबद्दल काय सांगाल? मराठी आणि म्हणजे जातीवादीचं जे राजकारण चालू आहे ते म्हणजे म्हणजे अंधारातून लोक ताईलाच मतदान करणार आहेत. पण जे काही लोक आहेत, जे युवक आहेत, म्हणजे प्रत्येक गावामध्ये 15-20 लोक तसे बोलतात, पण जे 50-60 वयाचे आहेत ते ताईलाच मतदान करतील. दादा तुम्ही काय सांगाल? काय कौल आहे तुमचा? आमचा कौल पंकजताई मुंडेच. बाकीचे उमेदवार आहेत त्यांना का नाही? नाही, आम्हाला पंकजताईचं काम आवडलेलं आहे. पंकजताईंनी विकास जिल्ह्याचा भरपूर केला आहे, त्यामुळे पंकजताई मुंडेच. काही दुसरे ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? यांचं मौन आहे, हे काय बोलायला तयार नाही. दादा तुम्ही काय सांगाल? आम्हाला बीडचा खासदार हा पंकजाताई म्हणूनच असावेत.
आणि पंकजताईंनी बीडचा भरपूर विकास केला आहे. रस्ते, रेल्वेचं काम असो, बाकी समजे कामं ताईंनीच केली. उद्या मोदी साहेबांची सभा येणार आहेत का तुम्ही? हां, नक्की आम्ही वडगाव गुंदाचे सर्व तरुण येणार सभा. केंद्र शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत काही गावात आल्यात का आतापर्यंत? हां, भरपूर आल्यात केंद्र शासनाच्या. एकूणच या सर्व लोकांच्या अशा विविध अभिप्राय आपण घेतलेले आहेत. अजून पुढे जाणून घेऊया. एक तरुण मतदार म्हणून काय सांगशील दादा? 13 तारखेला मतदान आहे, तुमची पसंती काय? आमची पसंती पंकजताई मुंडे यांनाच आहे. का? कारण त्याच विकास करू शकतात. बीड जिल्हा हा त्यांच्यामुळेच सुधरू शकतोय. दुसरं कोणीच काहीच करू शकत नाही बीडसाठी. काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं? जो आतापर्यंत जिल्ह्याचा विकास केलाय तो फक्त मुंडे भगिनींनीच केलाय. बाकी जिल्ह्याचा विकास कोणीच करू शकत नाही. एक वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत. बाबा, तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुम्ही बऱ्याच लोकसभा बघितलेल्या आहेत. हां, लोकसभा दर 5 वर्षाला लागती. दर 5 वर्षाला लोकसभा लागते म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकसभा बघितलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच लोकसभा बघितल्यात म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जो काही विकास आहे किंवा जो बदल आहे हा आपण बघितलेला आहे. काय सांगाल की आता बीड जिल्ह्याचा अजून विकास आपल्याला करायचा असेल तर कोणता उमेदवार सक्षम आहे आणि तुमच्या मनात काय आहे? सक्षम म्हणजे आता आपल्याला पाहायला आहे तोच खरं वाटतं. आपलं नाव सांगा ना. काय नाव आहे? मुंडेताई. मुंडेताई. पहिल्या प्रीतमताई होत्या आणि आता पंकजाताई आहेत. पण दुसरेही उमेदवार आहेत ना, वंचित बहुजन आघाडीचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत. मग त्यांना विरोध काय आणि यांना का पसंती तुमची? नाही, हिने काम केले ना आपल्या. काही ग्रामस्थ अजून माझ्या सोबत आहेत या ठिकाणी. दादा नमस्कार. नमस्कार. 13 तारखेला लोकसभेचं मतदान आहे. काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. आरोप प्रत्यारोप प्रचार हा सगळा जबरदस्त चालू आहे. काय सांगाल नेमकं या निवडणुकीविषयी? तुमची पसंती काय? आमची पसंती महायुतीच्या उमेदवार लोकनेत्या पंकजाताई यांना पसंती आहे. आणि आमची पसंती हा विकासाच्या मुद्द्याला धरून आहे. त्यांचं कार्य इथून मागचं आम्ही पाहितलेलं आहे. त्यांचा कार्यकाळ पाहितलेला आहे. ते एक बीडसाठी लाभलेलं नेतृत्व आहे आणि ते बीड जिल्हा नक्कीच केंद्रात पाठवल बीडच्या विकासासाठी. इतरही उमेदवार रिंगणात आहे, त्यांच्याबद्दल काय बोलतात? इतर उमेदवाराविषयी बोलायजोगं काहीच नाही, कारण त्यांच्याकडे मुद्दाच नाही. त्यांना उमेदवारी आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेब यांनी दिल्यामुळं ते कुठंतरी ह्या वेळेस ते चर्चेत आलेले आहेत. नाही तर ते खासदारकीच्या लेवलचीच नाहीत. ते जिल्हा परिषदपर्यंत त्यांना पूर्णतः जिल्हा परिषदपर्यंत आहे त्यांची. उद्या नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे, या अनुषंगानं काय सांगाल? काय आवाहन कराल? मोदी साहेबांची सभा आहे. नक्कीच मोदी सरकारपासून बीड जिल्ह्याला भरपूर लाभ भेटलेले आहेत. सांगायचं जर गेलं तर वेळ पुरणार नाही. आम्हाला जे विकास झालेला आहे बीड जिल्ह्यासाठी त्याच्यात मोदी सरकारचं योगदान असल्यामुळं बीड जिल्हा नक्कीच मोदी सरकारसोबत 100% राहणार आहे. ताईला पाठिंबा देणार आहे. पंकजाताई खासदार जर झाल्या तर एकूण या जिल्ह्यासाठी तुम्हाला अपेक्षित काय अजून नव्यानं? ऐका, लोकनेत्या पंकजाताई यांनी बीड जिल्ह्यासाठी त्यांनी घोषणा केलेली की रोजगार, युवकांना रोजगार आणि MBBSचं जे काय मेडिकल हॉस्पिटल आहे ते सध्या उभारणार आहेत. मोठमोठे प्रोजेक्ट त्या आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर नक्कीच त्या दिलेल्या वचनाला त्या सक्षम आहेत. येणारी निवडणूक ही कशी फाईट असणार आहे? एकेरी दुहेरी किती रंगी? नाही, फाईट नाही, एकतर्फी निवडणूक आहे. पूर्ण बीड जिल्ह्यातली जनता हुशार जनता आहे आणि ती विकासाच्या मुद्द्यावर लोकनेत्या पंकजाताई यांच्यासोबत महायुतीसोबत जनता आहे. खूप छान मुलाखत दिली दादा. एक शेवटचा प्रश्न, कुठेतरी या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी असा एक वाद आम्हाला पाहायला मिळालेला आहे. एक तरुण मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल याविषयी? नाही, वाद नाही. मुळात मराठा समाज हा एकदम ॲक्टिव्ह समाज आहे आणि तो महायुतीसोबत सध्या आहे. असे फक्त जे खालच्या पातळीत जाऊन राजकारण जे जातीवादाचं करतात ते लोक वेगळेत आणि ते समोरचे उमेदवार त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं कुठंतरी चर्चा या, पण चांगले लोक नक्कीच पंकजाताईसोबत आहेत. नक्कीच, धन्यवाद. लोकसभेच्या अनुषंगानं काय सांगाल? कोणाकडे कौल आहे आपला? पंकजा मुंडे. इतरही उमेदवार रिंगणात आहेत, तर त्यांची ते का नको आणि ह्याच का? ताई साहेबांनी जास्त विकास केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर त्यांनी रस्ते केले, जलशिवार केला, अशा ह्याची त्या ताईलाच विजय होते ना असं मला तर वाटतं. अजून काय सांगाल एकूण या निवडणुकीच्या अनुषंगानं? ताई साहेबांनी खूप विकास केलेला ना बीडमध्ये. नाही, ताईंनी विकास केला ठीक आहे, परंतु अजून तुम्हाला काय तुमचं मत मांडायचं आहे का? काय ना, त्यांनी सांगितलं की आम्ही MBBS कॉलेज करू बीडमध्ये, 20-30 हजार लोकांना नोकरी लागावं असं आम्ही हे करू.
असं सांगितलं, त्याच्यामुळे आम्हाला तर वाटतं फिक्समध्ये ताई साहेबच येतील म्हणून. उद्या मोदी साहेबांची सभा आहे, काय सांगाल या अनुषंगानं? सगळेच येणार ना, लोक पूर्ण लोक येणार, आंबेजोगाईला सगळे लोक येणार. धन्यवाद. अजूनही काही युवक आहेत, आपल्या प्रतिक्रिया देऊ इच्छितात. काय सांगाल, एकूण 13 तारखेला मतदान आहे, आपल्या मनातला कौल काय? आमच्या मनातला एकच कल आहे, पंकजाताई हे एक मोठं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे पंकजताई सरासरी 2 लाखाच्या पुढून निवडून येणार. पण या निवडणुकीत कुठंतरी जातीवाद पाहायला मिळतो, याबद्दल काय सांगाल? जातीवाद हा विषय नाही सध्या, एक भाऊ केलेला आहे हो, त्याच्यामुळं काही अडचण नाही. ताई सर्व समाजाला घेऊन अत्यंत योग्य पद्धतीने ताईचं राजकारण करणं, समाजकारण करणं. ताई कुठल्या मुद्द्याला कधी ह्यो कोण्या जातीचा तो कोण्या जातीचा असा कधीही विषय केलेला नाही त्यांनी, त्याच्यामुळे ताईला भरघोस मतदान होणार आहे. ताई खासदार झाल्यास आपल्या काय अपेक्षा आहेत? ताई तर खासदार होणार, ते विषय तर सोडा आता, पण पुढचा एक विषय समजा, ताई खासदार झाल्यावर आपल्या जिल्ह्याला एक मोठं हॉस्पिटल असन, अजून हे वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस एक चालू करायचं स्वप्न आहे ताईचं, एक कॅन्सरचं हॉस्पिटल, हे सगळे मुद्दे होणार आहेत. त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही. आणि ताई भविष्यात पाणीसुद्धा आणू शकतात, फक्त ताईची एकमेव जिल्ह्यातलं नेतृत्व आहे, फक्त पंकुताई आणू शकतात, हे बाकी कुणीही आणू शकत नाही. दुसरेही आहेत काही युवक, काय सांगू इच्छितात, काय सांगाल दादा? एकूणच ह्या इलेक्शनच्या अनुषंगानं काय सांगाल? नाही, इलेक्शनचं काय नाही, चांगलं म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला चांगला कौल आहे आणि ते नक्कीच विजयी होणार आहेत. इतर उमेदवाराबद्दल काय प्रतिक्रिया आहे? इतर उमेदवारापर्यंत बोलायजोगा विषयच राहिला नाही त्यांचा. आता काल बघितल्या सगळ्या बातम्यात, ते चंदन चोर आहे, त्यांनी काय करावं, आता त्यांनी शेतीला चंदन लावायचं सांगावं, 15 वर्षे वाट बघावं त्यांनी, आणि त्यांचा तो व्यापार आहे, तो व्यापारच करावा, त्यांनी राजकारण करू नये. त्यांना प्रचार करायला, आता जनतेसमोर जायला त्यांना तोंडच नाही. आता तुम्ही काय सांगाल? आधी प्रचार थांबवावा आणि चंदन चोरांना बाहेर काढावा. अशा वेगळ्या पद्धतीचे अभिप्राय येतात. दादा, तुम्ही काय सांगाल? 13ला मतदान आहे, काय तुम्हाला काय वाटतं, काय होईल? आमच्या म्हणणे तर पंकजाताई फिक्स लागणार आहेत. आणि पण इतरही उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल का? इतर उमेदवार त्यांच्या व्यवसायात बिझी आहेत, त्यांनी फक्त त्यांचा चंदनाचा जो व्यापार आहे तो बिझनेस त्यांनी सांभाळावा, आणि जे काय आता अटकले त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा, हीच त्यांना एक सांगण्याची. एकूणच अशा पद्धतीचं वातावरण तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप अशा वेगवेगळ्या फायरी होत